वडगाव मावळ तालुक्यात सोमवारी दिनांक 8 सप्टेंबर रोजी सायंकाळी घडलेल्या गोळीबाराच्या प्रकाराने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. केशवनगर परिसरात भावकीतील शालेय मुलीला गाडीतून सोडण्याच्या वादातून 4 संशयित तरुणांनी 28 वर्षीय अक्षय मोहिते यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. गोळीबार झाला असला तरी सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. ही घटना अशी घडली की अक्षय मोहिते यांचा नातेवाईक असलेला 10वीतील विद्यार्थी दुपारी 3च्या सुमारास संशयितांच्या नात्यातील एका मुलीला शाळेतून तिच्या घरी सोडण्यासाठी केला होता. यावरून संतापलेल्या संशयितांनी त्या विद्यार्थ्याला शाळेबाहेर थांबवून मारहाण केली. या घटनेनंतर संध्याकाळी पुन्हा दोन्ही बाजूंमध्ये वाद वाढला आणि या वादाने हाणामारीचे रूप घेतले. सायंकाळी 6:30च्या सुमारास अक्षय मोहिते आपल्या मित्रांसह एकविरा चौकात थांबले असताना रणजित ओव्हाळ आणि प्रथमेश दिवे हे दुचाकीवरून आले. त्यानंतर अभिजित ओव्हाळ आणि सौरभ वाघमारे देखील तिथे पोहोचले. वाद वाढताच सौरभ वाघमारेने हातातील पिस्तुलातून मोहिते यांच्या दिशेने गोळी झाडली. पहिल्यांदा पिस्तुलातील काडतूस खाली पडले आणि गोळी सुटली नाही. मात्र दुसऱ्यांदा केलेल्या गोळीबारातही कोणालाही गोळी लागली नाही. थोडक्यात एक मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर घाबरून अक्षय मोहिते जवळच्या हाऊसिंग सोसायटीत आश्रयाला गेले, तर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. पोलिसांनी तातडीने शोध मोहीम राबवत अभिजित ओव्हाळ, रणजित ओव्हाळ आणि प्रथमेश दिवे या 3 आरोपींना अटक केली आहे. चौथा आरोपी सौरभ वाघमारे अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कुमार कदम यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास सुरू असून स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक देखील सक्रिय झाले आहे. या प्रकारामुळे वडगाव मावळ परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.